तुम्हाला माहिती आहे की आम्ही शिफ्ट होणार आहोत. मी खूप वेळा बोललेले आहे व्हिडिओमध्ये. मी सारखं बोलणं चांगलं नाही दिसत ते. तर आज आम्ही करणार आहे पॅकिंग. मी आणि अनुष्का करणार आहे, दोघी जणी पॅकिंग करणार आहे. कारण आम्हाला फक्त राहिली आहे 3 दिवस जायला आणि काहीच पॅकिंग नाही केली आहे, काहीच केलं नाहीये. खूप सारं पॅकिंग करायचं आहे, तर आता आम्ही करणार आहोत. अनुष्का खूप कंटाळली आहे कारण तिला मन नाही आहे पॅकिंग वगैरे काहीच करायचं मन नाही आहे. तिला फक्त मोबाईल घेऊन बसायचा आहे आणि टीव्ही बघत बसायचं आहे, एवढंच आहे. तर आम्ही तिला मी 9 दिवसाच्या आधीपासून बोलते. 9 दिवस आधी कशाला पॅकिंग करायची, इतकंसं सामान आणि 9 दिवस आधी कशाला पॅकिंग करायची. 4-5 दिवस आधी आता मी कपडे, माझ्याकडे बॅग कमी आहेत, कपडे नाही आहेत. कपडे म्हणजे कपडे ठेवायला बॅगा नाही आहेत, तर मी साडीमध्ये असं गुंडाळून त्याचं बोचका बांधून मी टाकून देणार आहे. आणि इथल्या इथे शिफ्ट व्हायचंय, का जास्त नाहीये, 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती शिफ्ट व्हायचंय. तर किती वारं सुटलंय यार, अचानक आलाय. हे बघा, हे बघा, शपथ कसलं वारं आहे यार. तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओ मध्ये, पण खरोखर खूप जास्त येते आणि अचानक सुटलंय, काय म्हणताय. हे बघा, एकदम अचानक हवा येते आणि सगळं उडतंय. झाडं वगैरे पडू पण शकतात आता. कोण आहे का हवा घालते. तिकडे गाड्या बघ थांबले. कुठे पाऊस येणार आहे. अरे असं जाऊ का बाहेर मी. बस शांत. तिला बरं इंटरेस्ट सगळ्यात गोष्टीत जायला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि मी रेडी झाले बघा, आंघोळ वगैरे केली, चेंज केले कपडे वगैरे आणि सामान पण पॅक केले. तुम्हाला दाखवते. हे बघा, हे सामान सगळं पॅक केलंय. हे सगळं पडलंय ते थोडंसं बांधायचं आहे. आता सामान न्यायला माणसं येतील. हे इकडे पण आहे आणि खूप खूप जास्त सामान आहे, म्हणजे पसारा खूप झालाय. तर ते नंतर बघूया. आता येतील थोड्या वेळामध्ये पटापट. आता मी चहा करते, चहा पिऊन घेते, कारण मग नंतर वेळ नाही मिळणार. कारण मग आता किती वाजतायत माहिती नाही सामान न्यायला. काय जास्त लांब नाही जायचंय, पण तरी पण सामान नेईपर्यंत, खाली ठेवीपर्यंत किती वेळ लागतोय माहिती नाही. असेच लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि इथून सामान तिकडे शिफ्ट झाल्यावर तुम्हाला दाखवते. आणि मध्ये मध्ये जर शूट करायला भेटलं तर शूट करेन, कारण सामान वगैरे सगळं उचलून न्यावं लागेल, थोडं हेल्प पण करावी लागेल. कारण हे घर छोटं आहे ना, तर हे याच्यानेच एवढं सगळं भरलंय, तर काय सुचतच नाही आहे. ते आता हे एक एक सामान खाली गेल्यानंतर मग बघते काय काय राहिलंय आणि काय काय नाही ते छोटं मोठं. आणि ही अनुष्का जी रेडी झाली. आता मी पण रेडी झाली. मी केस विंचरते, थोडी आंघोळ वगैरे केली. माझ्या ह्याच्यामध्ये क्रीम लावणं खूप गरजेचं आहे, मॉइश्चराइज. ठीक आहे, चला बाय. बघा, मी थकली आहे आणि सगळं सामान झालेलं आहे. हे जे एक्स्ट्राचे सामान आहे ते फक्त घेऊन जायचं आहे. हा टी व्ही राहिलाय आणि थोडाफार कचरा वगैरे राहिलाय, तो आता परत यावं लागणार आहे मला हे करायला, कारण साफ करायला. कारण टेम्पो पण छोटा आहे ना खूप, त्याच्यामध्ये राहत नाही सामान, कारण टी व्ही पुढे पकडून बसायला लागणार. चला ते बघा, तुम्हाला दाखवते. सही झालेले बघा, सगळा कचरा आहे. हा टी व्ही आता घेऊन जाईन, पुढे बसायला लागेल. हे कपडे वगैरे असेच टाकायचे, जे देवाचं राहिले ते घेऊन जायचं आहे सगळं. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तर हा दुसरा दिवस आहे. काल आम्ही सामान आणलं आणि काहीच शूट करायला मला नाही मिळालं. अनुष्काने थोडेफार व्हिडिओ काढले, शूट केलं आहे ना अनुष्का. हां, तर मला काय नाही मिळालं. तर सामान माझं बघा अजून लावलंच नाही आहे, तसंच आहे, अजून लावलं नाही, तसंच आहे, पडलेलं दिसते सगळं तसंच आहे. इथे टी व्ही पण लावायची, आज लावून घ्यायची, येणार आहे तो टी व्ही लावायला. आणि हे बघा, हे तसंच पसारा पडलाय, दाखवते तुम्हाला. आणि किचनमध्ये हे फक्त हे क्लीन करून घेतलं, किचन कट्टा. हे जे थोडेफार भांडी घासून घेतली, अजून भांडी घासायचे.
इथे मी भात लावलाय, ही डाळ शिजवली आहे आणि आज डाळ भातच करणार आहे. हे इथे कापलाय कांदा टोमॅटो, इथे अंडी उकडायला ठेवली आहे कारण अंडा सोबत खाणार आहे आज, कारण तोंडास आता भाजी काय नाही, संध्याकाळी करू बघू. आणि इकडे बेडरूम इथलं पण हे साफ वगैरे सगळं करायचं आहे, ते फॅन वगैरे लावायचं आहे, हे सगळं पसारा पडलाय. बघू चला, टीव्ही वगैरे लावायचे, हे सगळं आवरून घेते नंतर. लगेच होत नाही. मांडणी काल लावून घेतली आणि ही बघा, ही अशी बसली आहे. थंडी लागते तिला, आणि माहिती नाही ते थंडी का लागते बघा, फॅनची हवा खूप थंडी लागते. काल पण रात्री थंड लागत होती. हे बघा बाहेरचं वातावरण, आणि आज ऊन नाहीये, बहुतेक पाऊस येईल असं वाटतंय. चला काहीच, तर काल काय मला भेटला नाही करायला, म्हणजे व्हिडिओ काढायलाच भेटला नाही, कारण आमची हालत झाली खराब. का ते पण सांगते, कारण नेमकी काल लिफ्ट आमच्या बिल्डिंगची बंद होती, त्याच्यामुळे सगळं सामान आम्ही असंच आणलं जिन्याने, 4थ्या फ्लोअरवरून खाली आणलं. आणि खूप कंटाळाला, खूप म्हणजे 10:30 वाजल्यापासून बहुतेक 1-1:30 वाजेपर्यंत तर सामानच नेण्यात इतका वेळ गेला, कारण खालीवर 2 माणसं होती तरी पण खूप त्रास झाला. आणि परत इथून एवढं नाही काय झालं, इथून लिफ्टमधून आणलं आम्ही वरती, त्याच्यामुळे खूप थकली पण होती. मग काल शूट करायला नाही मिळालं. कसं वाटलं? थँक्यू सो मच अनुष्का, की मला मदर्स डेला अनुष्काने हे दिलंय, खूप आवडलं मला. हे किती छान बनवलंय तिने, बघा मस्त बनवलंय यार. एक फोटो काढ ना आपला ह्याला, आणि ह्याला काढ ना थंबनेल ठेवायला फोटो, तिकडून काढ ग, येतो. ए बाई, तिकडून कुठे काढतात? हा तिथूनच. थांब एक सेकंड. गाईज हे बघा, मी हे गुलाब बनवण्यासाठी ते बॅग मध्ये ठेवलेलं आणि हिला कळून नाही दिलंय. मला माहिती होतं हिने गुलाब, आणि बस तिकडून येईपर्यंत ते बॅगला असं सांभाळून आणलेलं आहे. तर तेच, थँक्यू. माझा एक फायदा झाला. बघ दाखव ना, हे टिश्यू पेपरचं तिने गुलाब बनवलंय, आणि हे बघा बाकी सगळे पेपर्स बनवलं. भारी दिसतंय ना. तो यहाँ पे हमने टीवी लगाया है, क्योंकि अभी तक लगाया नहीं है, और स्क्रीन शेयर की है क्योंकि वाईफाई नहीं लगा है, तो स्क्रीन शेयर करके देखेंगे. और यही पे वही. गुड मॉर्निंग. तर हा आहे दुसरा दिवस. कालचा दिवस गेला निघून, हा दुसरा दिवस आहे. अनुष्का झोपली आहे, मी आता उठली आहे. उठून थोडंफार काम केलं आहे बघा, थोडं साफ केलंय. हे बघा, ही भांडी वगैरे आहेत, इकडे थोडीफार भांडी लावली आहेत मांडणीला. तर आहे ना, तर मी आता बनवते पोहे, म्हणजे अनुष्का उठायच्या आधी पोहे बनवते. मला पण भूक लागली, आणि चहाला दूध नाही आहे, दूध खालून आणावं लागेल. इथेच खाली दूध दुकान आहे, पण मी आता जात नाही. बघू, तसाही अनुष्का काय चहा पित नाही, मी एकटीच पिते. मग बघू, कोरा चहा बनवला तर बनवते. तर पटापट पोहे करून घ्या. स्टँड नाही आहे माझ्याकडे, स्टँड नाही आहे, त्याच्यामुळे मला एक स्टँड घ्यायचं आहे, कारण मग शूट करायला खूप त्रास होतो, कारण असा ठेवायला लागतो, आणि चुकून पडला वगैरे मोबाईल तर स्टँड असेल तर कसं असं लावता येतं ना. मला ना पोह्यामध्ये कांदा थोडा जास्त लागतो, म्हणजे आवडतो मला. असं वाटतं कांदा जास्त टाकल्यानंतर पोहे छान येतात म्हणून. आणि कोथिंबीर पण मला आवडते पोह्यामध्ये, कोथिंबीर, कढीपत्ता, म्हणजे कढीपत्ता आणि कोथिंबीर असेल तरच मी बनवते पोहे, कारण त्याच्यानेच खरी टेस्ट येते ना, त्याच्यामुळे. अनुष्का झोपली आहे, मी म्हटलं तोपर्यंत काम करून घेऊया. आज मी जेवणाला बनवणार आहे भरलेली भेंडी आणि चपाती बनवणार आहे. कारण म्हणजे चपाती खाल्ली नाही आता आल्यापासून, आणि काळोख येते कसं काय समजे ना, हो ना. खूप सारे सामान जे आहे ते असंच पडलं आहे, म्हणजे हळूहळू लावते मी, जास्त पटापट एकाच वेळेला नाही होत आहे, म्हणून मग हळूहळू लावते. आणि मेन गोष्ट, टी व्ही लावायला पण अजून आलेला नाही आहे. तो जो टी व्ही लावणार आहे त्याला बोलवलेला आहे, पण तो अजून आला नाही. वायफाय पण त्याने, जे वायफाय आमचं तिकडे होतं ना, तोच वायफायवाला तिकडे होतं ना वायफाय आमचं,
तोच वायफायवाला येणार आहे, इथे जोडून देणार आहे. तर त्याला मी परवापासून सांगते, कालपासून सांगते, परवा आल्यापासूनच खरं सांगते मी की ये लावून दे म्हणून. पण तो आज येतो उद्या येतो असंच करतो. आता बघू, आज त्याला परत आज काय फोन नाही केला, आज परत फोन करते आणि बघते येतो का. आणि बाकीचं हळूहळू करत आहे, एकदम काय होणार नाही, 3-4 दिवसही जातात लावायला. आता मला फ्रीज वगैरे पण साफ करायचं आहे. हे जे मी सामान ठेवलं ना सगळीकडे, म्हणजे माझ्या लक्षात होतं, म्हणजे मी ह्या पिशवीत हे ठेवलं, त्या पिशवीत हे ठेवलं, हे लक्षात ठेवलं होतं तिकडे. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर सगळं मिक्सअप झालं ना, ते काहीच कळलं नाही कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे, काय ठेवलं आहे, सगळं शोधून शोधून करावं लागतं. भांडी पण इकडची तिकडे, तिकडची इकडे झाली होती, ते शोधून शोधून करते. इथे मच्छी वगैरे पण भेटते, कारण बघू मी मच्छी आज असं नाही आणणार. आणि अनुष्का रात्री जेवली नाही, माहिती नाही का नाही जेवली, भूक नाही म्हणाली. त्याच्यामुळे आता ती उठल्यानंतर परत म्हणाली भूक लागली, उठली होती परत झोपली. हे बघा बनवले आहेत पोहे असे. थोडे शेंगदाणे करपले की काय माहिती नाही, करपले नाही आहेत, पण असे पोहे बनवलेत. कारण ते आधी शेंगदाणे मी तळून घेते, पण काय झालं जिरं मोहरी टाकल्यानंतर आठवण झाली, अरे शेंगदाणे पण टाकायचे आहेत. मग चला पोहे खाऊन घेऊया. अनुष्काला आता उठवते आणि तिला पोहे देते, कारण उशीर झाला आता. परत जेवणाला परत जेवायचंय, आवरायचंय सगळं. अनुष्का ए उठ ना, चल नाश्ता करायला उठ. उताराकडे दुर्लक्ष करा. तर चला हा व्हिडिओ इथेच संपवते, म्हणजे हा व्हिडिओ इथेच एंड करतो. कारण नंतर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हा पूर्ण नक्की व्लॉग बघा माझा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आवडला तर, आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉग पण तुम्हाला चांगला बघायला मिळेल. तर सबस्क्राईब करा गाईज, आणि लाईक पण करा, शेअर पण करा, आणि कमेंट करा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, कमेंट करून सांगा. चला मी आता नाश्ता करून घेते, आंघोळ वगैरे सगळंच बाकी आहे करायची. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.